महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। जिजाऊ सावित्री विचारांचा जागर, किनवटमध्ये भव्य वैचारिक सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन। आयोजक बबन वानखेडे यांची माहिती। राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव किनवट यांच्या वतीने जिजाऊ सावित्री विचारांचा जागर या भव्य वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पोलीस स्टेशन जवळील दुर्गा मैदान किनवट जिल्हा नांदेड येथे करण्यात आले आहे। स्त्री शिक्षण, सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण, स्वराज्याची प्रेरणा व राष्ट्र निर्मितीचा विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत अकोला यांचे काव्य प्रस्तुतीकरण तसेच प्राध्यापक डॉ. विनायक पवार रायगड यांचे प्रभावी विचार प्रबोधन होणार आहे। कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सुजाताताई विनोद एंड्रलवार, नगराध्यक्षा, नगर परिषद किनवट भूषविणार आहेत। स्वागत अध्यक्ष म्हणून प्राचार्य शुभांगीताई प्रशांत ठमके उपस्थित राहणार आहेत। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी, युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। राजमाता जिजाऊ माँसाहेब क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी, तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक बबन वानखेडे पाटील यांनी केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे, नांदेड। जय जिजाऊ, जय सावित्री। मी बबन वानखेडे। मित्रांनो, जिजाऊ सावित्री यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आपण जिजाऊ सावित्री वैचारिक जागर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। दिनांक 24 जानेवारी शनिवारी दुर्गा मैदान किनवट येथे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, गझलकार अनंत राऊत यांच्या विचाराची सदरी आपल्याला ऐकायला मिळणार आहे। यासोबतच सिनेगीतकार प्राध्यापक डॉ. विनायक पवार आपल्याला वैचारिक शिदोरी ऐकायला भेटणार आहे। तरी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त बंधू भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय जिजाऊ, जय सावित्री। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।